नमस्कार मित्रांनो, गौरवी इन्फोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, खरंच तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार. कारण महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील नागपूर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न तसेच जे काही संलग्न रुग्णालय आहेत यामध्ये गट ड संवर्गातील एकूण 680 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या अनुषंगाने तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओकडे वळूया. मित्रांनो, तुम्हाला गट ड या पदासाठी जी वेतन श्रेणी आहे ती 15,500 ते 47,600 यानुसार असणार आहे. त्यामध्ये तुमचा घरभाडे भत्ता आला, अधिक महागाई भत्ता सुद्धा ॲड असणार आहे. तसेच तुम्हाला जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमची शैक्षणिक पात्रता सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असाल, माध्यमिक शालांत म्हणजे तुम्ही 10वी पास जर असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, परंतु तो अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला फीस सुद्धा पेड करणे आवश्यक आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी फीस ही जी आहे ती 1,000 रुपये असून मागासवर्गीय राखीव या प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. महत्त्वाची कागदपत्रे. मित्रांनो, महत्त्वाच्या कागदपत्रामध्ये तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचे डॉक्युमेंट्स, नंतर तुमचा वयाचा पुरावा, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तसेच तुम्ही जर अनाथ असाल त्यानुसार तुमचे अनाथाचे प्रमाणपत्र, त्यानंतर खेळाडू असताल, खेळाडूंसाठी जर तुम्ही आरक्षण घेतलं असेल त्यासाठी तुम्हाला प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच अंशकालीन उमेदवार असताल त्यानुसार प्रकल्पग्रस्त, तसेच तुम्ही अपंग असताल त्यासाठी अपंगाचे सुद्धा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मित्रांनो, अपंगामध्ये तुमची टक्केवारी 40% असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुमची निवड ही ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांनुसार होणार आहे. परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायची असून प्रत्येक प्रश्नास 2 गुण देण्यात आलेले आहेत आणि त्या परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत परीक्षेच्या समान आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या प्रत्येकी विषयावर 50 प्रश्न असून एकूण परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे. जर तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये तुमचे नाव जर समाविष्ट करायचे असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये किमान 45% गुण प्राप्त करणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही 45% पेक्षा जास्त गुण घेतले तरच तुम्ही त्या यादीमध्ये तुमचे नाव येऊ शकेल आणि तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस हे बऱ्यापैकी असते. नोकरीचे ठिकाण हे साहजिकच आहे, नागपूर हे आहे. अर्ज करण्यास सुरुवात ही 30 डिसेंबर 2023 रोजी सुरुवात झालेली असून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 आहे. तुम्ही तुमचा अर्ज हा 20 जानेवारी 2024 पूर्वी व्यवस्थितरित्या भरून घ्या. तसेच फीस सुद्धा 20 जानेवारी 2024 पूर्वी तुम्ही पेड करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांचे संकेतस्थळ आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते gmc.nagpur.org या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप फीस पेड करून तुम्हाला पूर्ण काही माहिती भरवायची आहे. तुम्ही जर अजून पण आमच्या व्हिडिओला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.